120 डीपी रोडच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित नेते, या देशाचे केंद्रीय मंत्री आणि आपल्या उत्तर मुंबईचा वैभव सन्माननीय सांसद पियुषभाई गोयल साहेब, महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन मंत्री आमच्या गावाले सन्माननीय भरत शेठ गोगावले, या रस्त्यासाठी ज्यांनी अपार अशा प्रकारचे परिश्रम घेतले ते आमदार महोदय सन्माननीय अतुलजी भातखळकर व प्रकाशदादा सुर्वे, माजी खासदार सन्माननीय गोपाळ शेट्टी साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सन्माननीय बाळा तावडे, नगरसेवक प्रकाश दरेकर, परुळेकर, मनाली गुरव, व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं गेल्या अनेक वर्ष प्रतीक्षेत असणाऱ्या या डीपी रोडच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित बंधू भगिनींनो आणि माता, खरं म्हणजे कांदिवली आणि ठाकूर विलेजच्या दृष्टीनं आज सर्वांच्या दृष्टीनं आपला आनंदाचा असा दिवस आहे. कारण या डीपी रोडसाठी अनेक लोकांचं योगदान आहे. कारण शेवटी ही गोष्ट काही एका दिवसात उभी राहणारी नाहीये, परंतु या ठिकाणी लोखंडवाल्याच्या बाजूनं डीपी रोड झाला होता. अतुलजींचा प्रचंड अशा प्रकारचा आग्रह असल्यामुळे आणि नंतर सिंग इस्टेट मधल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी हा विषय प्रलंबित होता. आणि हे सांगत असताना या डीपी रोड संदर्भामध्ये या दोघांचा मोठा वाटा आहेच, परंतु प्रकाशदादांनी उल्लेख केला त्यावेळेला पुनर्वसनाच्या साठी सुद्धा खारीचा वाटा या ठिकाणी माझा आहे. हे सिंग इस्टेट मधल्या लोकांना नीट माहित आहे. मी जरा गाजावादी सिटीत कमी पडतो, परंतु माझ्याकडेही सगळा पत्र व्यवहार आहे. पण अगोदर 2 श्रेयवाद झालेत आणि आणखी तिसरी उडी मारायची, त्यामुळे अतुलजींच्या बाजूने त्या ठिकाणी मी आहे. प्रश्न आपण बघा की सिंग इस्टेट मध्ये 120 फूट रस्त्यामध्ये बाधित झालेल्या 310 घरांचं पुनर्वसन त्या ठिकाणी होतं. आणि या संदर्भात अनेक बैठका झाल्या, अनेकांचे पत्रव्यवहार झाले. त्यातनं 47 बिडकाउन टावर ठाकूर विलेज कांदिवलीला पुनर्वसन केलं, ज्या ठिकाणी मी स्वतः पूजेला आलो होतो. महावीर टॉवर मध्ये आपण त्या ठिकाणी 120 घरं दिली, त्यांनाही त्या ठिकाणी चाव्या देण्यासाठी आलो होतो. 38 घरं पॅटर्न टावर लोखंडवाला, 8 कल्पतरू टावर, असं सगळ्यांनी मिळून आपल्या भागाचा डीपी रोड झाला पाहिजे, इथल्या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे, ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम केलं. आणि या सगळ्या कामाचं श्रेय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे साहेबांना जातच, परंतु उत्तर मुंबईमध्ये मोठी कामं जी मार्गी लागले ते पियुषभाईंच्या पदस्पर्शानं या ठिकाणी खासदार म्हणून ते आले. पियुषभाई, आम्हाला अनुभव अत्यंत वाईट आहे. सगळ्या यंत्रणा आम्ही 20-30 वर्ष दमलो. प्रकाश सुर्वे नाही माहित आहे, रहेजाचा तर मी 50 बैठका घेतला रहेजाचा बॉटलनेक. प्रकाश सुर्वेनी 100 बैठका घेतल्या असतील. पियुषभाई खासदार झाले, एका बैठकीत प्रश्न मार्गी लागला. एका बैठकीत आकुर्ली रोडला त्या ठिकाणी आपल्या ट्रॅफिकचं कंजेशन व्हायचं. आम्ही लोक दमलो बैठका घेऊन, सगळे अतुलजी असतील, मी, प्रकाशजी. पियुषभाई आले, त्यांनी बघितलं. आज आकुर्लीच्या रस्त्याने आपण जातो, अत्यंत विस्तीर्ण अशा प्रकारचा रस्ता त्या ठिकाणी आहे. जे विषय इंटिग्रेटेड उत्तर मुंबई म्हणून उत्तर मुंबईच्या विकासासाठी जी मोठी कामं गतीनं होणं आवश्यक आहे. शेवटी खासदार म्हणून खासदाराचं विजन काय असतं? पियुषभाई या उत्तर मुंबईकडे पाहत असताना उत्तर मुंबईचे रस्ते डीपी त्या ठिकाणी मोकळे झाले पाहिजेत.
पुनर्वसन ज्या लोकांचं थांबलं SRA त्यांनी मार्गदर्शन केलं. टाइम बाउंड SRA मध्ये त्या ठिकाणी घरं मिळाली पाहिजे. गोराईचा वर्सोवा कोस्टल रोड आहे, त्यामध्ये अनेक अडचणी होत्या. आयुक्तांची पियुषभाईंनी बैठक घेतली, मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेतली. आज कोस्टल रोड सुद्धा आपल्या बोरिवलीकडे येणार आहे गतीनं, त्याचं श्रेय सुद्धा पियुषभाईंचं त्या ठिकाणी आहे. मी उल्लेख या गोष्टींचा एवढ्यासाठी केला की शेवटी या मतदारसंघाला केंद्रीय मंत्री लाभल्यानंतर, केंद्रीय मंत्र्यांचा प्रभाव ज्या महापालिकेच्या यंत्रणेवर पडल्यानंतर पियुषभाई आम्हाला 10 बैठका करायला लागायच्या. एका बैठकीत आमचं काम त्या ठिकाणी मार्गी लागतं. हा आपल्या खासदार होण्याचा चमत्कार त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. विकास होत असताना अतुलजींचा नेहमी त्या ठिकाणी हट्ट असतो की विकासाच्या आड काही हो, आणि या 120 फीट रोडच्या बाबतीत सुद्धा त्यांची भूमिका त्या ठिकाणी बघितलेली आहे. सुर्वे साहेबांचा या पुनर्वसनाच्या बाबतीत टोकाची भूमिका त्या ठिकाणी बघितलेली आहे. आमच्या भूमिका वेगवेगळ्या ठिकाणावरून असल्या तरी अंतिम उद्देश हा लोकांचा विकास झाला पाहिजे, लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत, हाच आमचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी उद्देश आहे. पियुषभाई, गेल्या आठवड्यामध्ये मी बैठक घेतली पियुषभाई कमिशनर अश्विनी भिडेंकडे. मागाठाण्यातले 5 DP रोड आहेत. आता होतं काय, मागाठाण्याचे स्थानिक आमदार सुर्वे होतात, त्याच्यामुळे विधान परिषदेचा आमदार काय करतो ते रेकॉर्डवरच येत नाही. देवीपाड्याचा DP आपण मोकळा करण्यासंदर्भात बोललो, कुलूपवाडीचा, रावळपाड्याचा त्या ठिकाणच्या DP संदर्भात 5 DP दिलेत. संजीवनी हॉस्पिटल पासून त्या ठिकाणी हायवेला DP आपण मोकळा करतोय. त्याच्यामुळे मागाठाण्यात सुद्धा कोणते DP प्रायोरिटीवर त्या ठिकाणी झाले पाहिजे ते आयुक्तांकडे गेल्या आठवड्यात बैठकीत घेऊन मार्गी लावलेत. त्याचंही काम लवकर होऊन तेही 3-4 DP मागाठाण्यातली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे विकास दिसतोय. अनेक महापालिकेमध्ये आपली सत्ता आल्यानंतर आता तर त्या ठिकाणी सभागृह नेते योगेशभाई आपले आहेत. महापौर जरी आपल्याकडचे नसले तरी महापालिकेच्या संदर्भात सभागृह नेते आपले आहेत. अनेक नगरसेवक आपले आहेत. महापालिकेमध्ये सत्ता आपल्या महायुतीची आहे. आणि आज बरेच दिवसानं आपण महायुतीची लोक एकत्रित आलोय. भले जिंदाबाद तिकडे वेगळा इकडे वेगळा असला तरी आपला एकत्रित जिंदाबाद आहे. त्याच्यामुळे काही चिंता करायचं कारण नाही. बरेचसे भावकीत करतात नको आपल्या. त्याच्यामुळे आज एक चांगला दिवस, विकासाच्या कामांवर चर्चा या ठिकाणी होते. आणि मेन म्हणजे पियुषभाई गोयल यांच्यासारखं नेतृत्व असल्या कारणानं आज हा एक सुवर्ण अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. हा रोड पुढे गेल्यावर थोडा बॉटलनेक आहे, काही ठिकाणी रोड वाढवण्यासंदर्भात आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूया. चला ना, अतुलजींनी तोही त्या ठिकाणी, प्रकाश सुर्वे साहेबांनी मोठा वाटा आहे त्यांचा. प्रकाश सुर्वेंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. शेवटी माझे गाववाले, अतुलजी माझ्या पक्षाचे आहेत बाबा. प्रकाश सुर्वे आणि अतुलजींच्या नेतृत्वाखाली माझ्या सहकार्याने या ठिकाणी हा रोड त्या ठिकाणी तोही मोठा या ठिकाणी झालेला आहे. अनेक योजना आहेत. आपल्या दोघांच्या घोषणा नाही तर उभाटाच्या तिकडे दुसऱ्या घोषणा सुरू होत्या. थांबा थांबा, केळकर, सचिन केळकर जरा दमानी. नवीन आता महापालिका जे गार्डन आहे त्या गार्डनच्या अंडरग्राऊंड त्या ठिकाणी पार्किंगच्या पण योजना येत आहेत. त्याच्यामुळं पार्किंग हा विषयी त्या ठिकाणी रस्त्यावर जी पार्किंग होते लोकांना चालायलाही आणि गाड्यांनाही मोकळा त्या ठिकाणी प्रवास करायला मिळणार आहे. आज चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजनबद्ध विकास होतोय. कारण खासदार म्हणून पियुषभाई त्या ठिकाणी सर्व विधानसभा, सर्व नगरसेवक त्या ठिकाणी एकत्रित करत उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. मी पुन्हा एकदा प्रकाश दादा तुमचं पहिलं, नंतर अतुलजींचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी एक चांगला रोड आज कांदिवली विधानसभा आणि मागाठाणा विधानसभेला जोडणारा या ठिकाणी झालेला आहे. आणि हे कांदिवली आणि मागाठाण्याला जे जोडलंय ते पुढेही आपण चांगल्या पद्धतीनं पुढे नेऊया अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आमचे गाववाले भरत शेठ
आज या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. भरत शेठ, मी पहिला मागाठाण्यामध्ये विधानसभेचा आमदार म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि महायुती झाल्यानंतर प्रकाश दादा हे या ठिकाणी नेतृत्व करतायत. कोण कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या विभागाचा आहे यापेक्षा सारे जण हे लोकांसाठी आहेत. विकास कामं ही लोकांसाठी आहेत. ही भावना घेऊन आपण सारे मिळून काम करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद. सबका साथ सबका विकास.